नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही गोष्टी आहेत त्यांवर आपण चर्चा करणार आहोत। म्हणजे जे काही अपडेट आहेत, काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि आनंदाच्या सुद्धा गोष्टी आहेत, त्या सेलिब्रेट करणं सुद्धा खूप गरजेचं आहे आणि त्या गोष्टी आपल्याला आगामी शिक्षक भरतीसाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत। आता ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण सर्व सविस्तर चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम आपण सीटीटी बाबत बोलू। आता बरेचसे उमेदवार हे सीटीटी पास नव्हते, त्यांना टेट परीक्षा मध्ये चान्स दिला गेला फॉर्म भरण्यासाठी। जे की मागे सीटीटीची परीक्षा दिली होती त्यांचा रिझल्ट लागला नव्हता, तरी सुद्धा त्यांना चान्स दिला आणि काल सीटीटीचा रिझल्ट लागलेला आहे। बरेचसे उमेदवार हे पास झालेले आहेत। आता जे उमेदवार हे सीटीटी मध्ये पास झालेले आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन, त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। आता ते टेट म्हणजे शिक्षक भरती या प्रक्रियेमध्ये प्रविष्ट झालेले आहेत, ऑफिशियल प्रविष्ट झालेले आहेत, कारण त्यांनी सीटीटी पास केलेली आहे। आता टेट म्हणजे शिक्षक भरतीमध्ये त्यांचा विचार केला जाणार आहे। त्यांचं परत एकदा अभिनंदन। तुम्ही अद्याप सीटीटीचा रिझल्ट पाहिला नसेल तर तो ऑफिशियल वेबसाईटवर जावा, ctt.nic.in वर जावा। रजिस्ट्रेशन नंबर आहे तिथं जाऊ नका, सीटीटी रिझल्ट 2023 म्हणून दिलेला आहे त्याला क्लिक करा। तिथं गेल्यानंतर तुमचा जो रोल नंबर आहे तो टाका आणि तुम्हाला तुमचा रिझल्ट दिसून जाईल। हे झालं सीटीटी बद्दल। आता आपण टेट म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीबद्दल बोलणार आहोत। आता ह्याचा रिझल्ट कधी लागणार आहे? सर्वांच्या मनामध्ये प्रश्न असेल की कालच आपली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी जे की IBPS द्वारा घेण्यात आलेली आहे, ती प्रक्रिया एकदम सुरळीत पार पडलेली आहे। मग आता रिझल्ट कधी लागतो? सगळ्यांच्या मनामध्ये रिझल्ट कधी लागतो हा प्रश्न पडला असेल तर रिझल्ट हा, आता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस आपल्याला एक शेड्यूल दिलं होतं म्हणजे जे की तात्पुरत्या स्वरूपाचं होतं, त्यावेळेस 14 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी पर्यंत एक्झाम होणार आणि 5 मार्चला रिझल्ट लागणार असं दिलं होतं। पण आपली ही एक्झाम 22 फेब्रुवारी ते 3 मार्च पर्यंत झालेली आहे, म्हणजे कालच संपलेली आहे। मग ह्याच्याहून एक गोष्ट लक्षात घ्या की जी काही 5 तारीख दिली होती त्या 5 तारखेला रिझल्ट लागणार नाही। तिथून 8 दिवस म्हणजे आपला रिझल्ट हा 8, 9, 10 ह्या 3 दिवसामध्ये, म्हणजे 8, 9, 10 या 3 तारखेला कधीही लागू शकतो। रिझल्ट 8, 9, 10 या 3 तारखेमध्ये कधीही लागू शकतो। आणि त्यातल्या त्यात नॉर्मलायझेशनचा सुद्धा खूप जणांना प्रश्न पडलेला आहे। नॉर्मलायझेशन म्हणजे काय असतं, कसं असतं? त्या गोष्टीमध्ये जास्त पडू नका, कारण आपण जेवढा जास्त विचार करेल तेवढा जास्त ताण पडणार आहे। त्यांचं नॉर्मलायझेशन ते त्यांनी त्यांच्या मेथडनं करणार आहेत। ते झाल्यानंतर आपल्याला कळणारच आहे की नॉर्मलायझेशन कसं झालं, काय झालं आणि किती मार्क पडले। आता त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा की जी काही आता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी झाली, आता त्यानंतर शिक्षक भरती होणार आहे। ही किती जागांसाठी होणार आहे? जागा सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत। एक गोष्ट लक्षात घ्या, आपले शिक्षण मंत्री ह्यांनी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे 30,000 जागांची भरती करणार आहोत। त्यानंतर आपले मुख्यमंत्री साहेब त्यांनी सुद्धा सांगितलेले आहेत की 30,000 शिक्षकांची भरती करणार। त्यानंतर आपले उपमुख्यमंत्री त्यांनी सुद्धा सांगितले की 30,000 शिक्षकांची भरती करणार। आणि कालच गिरीश महाजनांनी सांगितले की 30,000 जागांची भरती करणार। सगळ्यांच्या तोंडून एकच आकडा येतोय, 30,000। मग अशी आशा करा की 30,000 जागा येणार म्हणजे येणार आणि यायलाच हव्यात। आणि ह्या गोष्टीवर विश्वास ठेवायला सुद्धा काही हरकत नाहीये। कारण का, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस एक मुद्दा खूप गाजत होता की शिक्षक भरती कधी होणार, शिक्षक भरतीची परीक्षा कधी होणार, दुसरी टेट कधी होणार, आपले शिक्षण मंत्री वारंवार एकच गोष्ट सांगत होते की परीक्षा ही फेब्रुवारीमध्ये होणार, परीक्षा ही फेब्रुवारीमध्ये होणार म्हणजे होणार। सारखं तेच सांगत होते। कुणाला जरी विचारलं, कुठल्याही मंत्र्याला विचारलं तर ते तेच सांगत होते की फेब्रुवारीमध्ये होणार। आपला शिक्षण विभाग वगळला तर त्यांना तेवढी माहिती नव्हती, ते म्हणजे डायरेक्ट 30 किंवा 31 जानेवारीला कळलं। ॲक्च्युली काय झालं, फेब्रुवारीमध्येच एक्झाम झाली। आता जी काही सुमोटो याचिका होती कोर्टाने तशी आदेश दिले होते, त्यानुसारच परीक्षा झालेली आहे। आणि तसं किती जागांसाठी भरती केली जाणार आहे तसं ते सांगितलेलं सुद्धा आहे कोर्टामध्ये। आणि त्यातल्या त्यात
कालच्या अधिवेशनामध्ये सुद्धा लिखित स्वरूपात सांगितलेलं आहे की 30,000 जागांसाठी शिक्षक भरती होणार आहे आणि कालच परत गिरीश महाजनांनी सांगितलं आहे की 30,000 जागांसाठी भरती होणार आहे। मग ह्यावरून थोडासा विश्वास ठेवायला हरकत नाहीये। 30,000 जर जागा आल्या तर त्या सर्वांसाठी खूप चांगल्या आहेत, म्हणजे थोडे कमी जास्त जरी मार्क पडले तर लागण्याची शक्यता खूप आहे। मग आता ह्याच्यामध्ये मग आता ह्या 30,000 जर जागा आल्या तर मग आता हे कशा डिवाइडेड होतात, मग ह्याच्यामध्ये कट ऑफ किती लागू शकतो हा प्रश्न पडणं साहजिक आहे। कट ऑफ ह्या विषयावर मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो पाहिला नसेल तर कृपा करून तो पाहून घ्या, म्हणजे तुमच्या डोक्यातून कट ऑफ नावाचं भूत हे एकदम निघून जाईल। कारण कट ऑफ म्हणजे ही शिक्षक भरतीसाठी एक प्रकारची अंधश्रद्धा असल्यासारखी आहे। ती कशी ते तुम्हाला तो व्हिडिओ पाहिल्यानंतर समजून जाईल। आणि त्याच्या अगोदर एक माझा अनुभव सांगितलेला आहे की ज्यावेळेस शिक्षक भरतीचे फॉर्म चालू झाले तिथून आणि शिक्षक भरतीची परीक्षा माझी झाली आणि त्याच्या एक दिवस रात्र म्हणजे 2 मार्चला मी तो व्हिडिओ टाकलेला आहे, तो पाहून घ्या, तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया कळून जाईल। आणि त्यावेळेस फॉर्म भरताना किती जणांनी काय चुका केल्या, कुणी काय सांगितलं म्हणून लगेच परत फॉर्म केला, ह्यानं फलानं सांगितलं ही चूक झाली, मेजर मिस्टेक मायनर मिस्टेक म्हणून फॉर्म भरला। आणि आता अशा चुका इथं आपल्याला पवित्र पोर्टलला करता येणार नाहीयेत, कारण एकदा का शिक्षक भरतीच्या जागा जाहीर झाल्या, रिझल्ट जाहीर झाला तर आपल्याला पवित्र पोर्टलला नोंदणी करावी लागते। पवित्र पोर्टल हे खूप खतरनाक आहे, इथं बारीक बारीक गोष्ट आणि बारीक बारीक बारकावे असतात, ते समजून घेणं खूप गरजेचं असतं। कारण ह्याच्यामध्ये एक चूक आयुष्य बर्बाद करू शकते। तुम्ही भलेही फॉर्म चांगला भरा, कसाही भरा, कितीही चांगला भरा, तुमचं शिक्षण कितीही चांगलं असू द्या, टॉपर असू द्या, पण पवित्र पोर्टल मधली तुमची एक चूक सगळ्या किया करायवर पाणी फिरवू शकते। खाया पिया कुछ नाही, ग्लास थोडा बाराना, एरंडाचं गुराळ त्याला चवनच होता, असं होऊन जातं। म्हणून सांगतोय पवित्र पोर्टल खूप खतरनाक आहे। म्हणजे खतरनाक म्हणजे माहिती व्यवस्थित भरावी लागते, कुणी काही सांगतं म्हणून त्याच्यावर तसं हे करू नका, थोडंसं सावध राहावा। कारण आपण फॉर्म भरताना खूप चुका केल्या आहेत, त्याच्यातून शिकायला भेटलेलं आहे। म्हणून आता जरी पवित्र पोर्टल चालू झालं, त्याच्यावर अपडेट द्यायला चालू झाली तर लगेच गडबड करून हे करू नका, थोडंसं शांत व्हा, रिलॅक्स व्हा। आता रिझल्ट लागणार आहे, रिझल्ट 8, 9, 10 तारखेच्या 3 दिवसामध्ये कधीही लागून जाईल। त्यानंतर आपल्याला कळेल की आपल्याला किती मार्क पडलेत आणि नंतर जागा जाहीर झाल्यानंतर आपल्याला कळेल की आपला नंबर लागतो का नाही। आणि बी पॉझिटिव्ह राहा, कुठल्याही नकारात्मक गोष्टीकडे लक्ष बिलकुल देऊ नका। 30,000 जर जागा आल्या तर सगळेच्या सगळे नोकरीला लागू शकतात, जे की त्यांचं शिक्षण एज्युकेशन एकदम प्रॉपर पद्धतीने झालेलं आहे। टीईटीचा पेपर 1, टीईटीचा पेपर 2 एकदम व्यवस्थित पद्धतीने पास झालेला आहात, शिक्षण एकदम व्यवस्थित आहे, टेटमध्ये चांगले मार्क आहात तर आणि तरच आपल्याला नोकरी लागू शकते। आता कट ऑफचा घोळ काय असतो तो तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये समजेल, तो व्हिडिओ पाहून घ्या, तुम्हाला सगळं कळेल। आणि आता ह्याच्यानंतरचे पुढला एक व्हिडिओ येणार आहे, त्या व्हिडिओमध्ये एज्युकेशनच्या बाबतीत येणार आहे। तुमचं एज्युकेशन शिक्षक भरतीसाठी किती महत्त्वाचं आहे, तुम्ही कुठल्या फील्डमधून शिक्षण घेतलेलं आहात आणि टीईटीचा पेपर 2 कसा पास झालेला आहात, विज्ञानमधून का सामाजिक शास्त्रामधून, त्याचा तुमच्या विषयावर कसा फरक पडतो, त्यावर तुमचा कट ऑफ कसा असतो, तो पुढल्या व्हिडिओमध्ये समजून जाईल। त्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहावा, योग्य आणि योग्य ती माहिती देण्याचा मी प्रयत्न करेल। मला जेवढी माहिती आहे, जेवढी खात्रीशीर माहिती आहे तेच देण्याचा मी प्रयत्न करेल। आणि हा एकदा का तो एज्युकेशनच्या बाबतीत व्हिडिओ झाला त्यानंतर आपण पवित्र पोर्टल म्हणजे काय असतं ते नेमकं समजून घेऊ, एकदम टप्प्याटप्प्याने जाऊ। रिझल्ट 8, 9, 10 तारखेपर्यंत लागणार आहे आणि रिझल्ट लागल्या लगेच नोंदणी करायला चालू होणार नाहीये, थोडासा अवधी आहे, थोडंसं शांत व्हा, रिलॅक्स व्हा, सगळी माहिती जाणून घ्या। आपण टप्प्याटप्प्याने सगळी माहिती घेऊ। 8, 9, 10 या रिझल्ट लागण्याच्या अगोदर जेवढी काही माहिती गरजेची आहे पवित्र पोर्टल बाबत आणि एज्युकेशनच्या बाबतीत, त्यातल्या त्या डॉक्युमेंटच्या बाबतीत सगळं एकदम व्यवस्थित प्रत्येक व्हिडिओमध्ये सेपरेट करून एकदम सविस्तरपणे आपण समजून सांगू आणि समजून घेऊ, जेणेकरून येणाऱ्या पवित्र पोर्टलमध्ये आपल्या नोंदणी करताना कसलाही प्रॉब्लेम येणार नाही। त्यासाठी कुठलीही घाई गडबड करू नका, कुठल्याही नकारात्मक गोष्टीवर विश्वास ठेवू नका। शिक्षक भरती होणार आहे, आता जी परीक्षा झालेली आहे ती काय रद्द होत नसते, ती काय रद्द होणार नाही, झालेली प्रक्रिया आहे, पूर्ण झालेली आहे, शिक्षक भरती होणार आहे।
वारंवार 30,000 जागांचं आश्वासन दिलं जात आहे ते पाळलं जाईल याची थोडीशी खात्री आहे किंवा थोडंसं ट्रस्ट ठेवायला हरकत नाही आहे, कारण जेवढ्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्यावरून थोडंसं तशी पॉझिटिव्ह वाईब ठेवा आणि सकारात्मक विचार ठेवा. 30,000 जागा आल्या तर सगळ्यांचं कल्याण होणार आहे, सगळ्यांसाठी चांगली गोष्ट आहे. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. ज्या काही गोष्टी बोलायच्या होत्या त्या मी बोललेल्या आहेत. आता नंतरचा जो व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओमध्ये आपण एज्युकेशन काय मॅटर करतो, आपल्या पवित्र पोर्टलला प्रेफरन्स देताना एक चूक खूप महागात पडू शकते, प्रेफरन्स काय असतात ते सगळं आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण जे काही शिक्षण घेतले ते आणि टीईटीचा पेपर पास झालेला आहे तो आपल्याला फायद्याला आहे का नाही ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये समजून घेऊ. तुर्तास या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आणि तरच ह्या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा.